पण काढायचे 200 पेक्षा जास्त काढायचे ठरले तरी चालेल, पण 200 कमीत कमी काढायचे. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर भेटतो आणि भेटतो तुम्हाला बाईकवर. इंजिन कडवायला याचं इंजिन छोटं आहे म्हणे. आपण कसं पंचरचे का चेक करतो राहिलो. त्याची गाडी ना थोडी वॉबल करते. आता आपण चालवून चेक करतोय नाही का. निकला झोप लागत होती त्याच्यामुळे चाय घ्यायला आलो आपण. पहले चित्तौड़ फिर भीलवाड़ा जाके पूछ लेना आप किसी. ओके भीलवाड़ा से. हे बघू शकता राजस्थानमध्ये आल्यानंतर याचा तुम्हाला अनुभव घ्यावाच लागेल. काकांनी तसं सांगितलं आपल्याला इथून जायचं आहे आपल्याला भीलवाडावरून जायचं आहे आपल्याला विजयनगरवरून जायचं आहे आपल्याला नशिराबाद. मागच्या 30 किलोमीटर पासून आहे ना आपण फक्त पेट्रोल पंप शोधतोय, कारण की इधर गाड़ियों के साथ लोग अजमेर मध्ये फिरतोय आणि कन्फ्यूज झालोय नाही का जायचं कुठं. एवढं मोठं रिक्स घेतलंय आम्ही. जयपूर सोडलंय नाही का आम्ही डायरेक्ट. खर्च दगड आणि डोंगर हे डायरेक्ट वेगळे आहे नाही का आपल्या रेग्युलर डोंगरांसारखे नाही दिसते. आणि आता आलो होतो पुष्करला आल्यानंतर असा गेम फसलाय आमचा. अब सुनो, जहां तुम्हारा जी चाहे क्या, जो जी चाहे करो, जिस तरह जिंदगी जियो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आपलं आवरून झालं आहे. लेट झालो आपण कारण की रात्री ब्लॉग एक्सपोर्ट मारलाच 3 वाजले. ब्लॉग एक्सपोर्ट होत नव्हता. हा सगळा पसारा आहे. आता हा 2 मिनटात पॅक करायचा आहे आणि लगेच आपल्याला निघायचं आहे जयपूरसाठी. आज आपल्याला कमीत कमी 450-450 किलोमीटर काढणं नाही का. त्याच्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपल्याला जयपूरपर्यंत पळायचं आहे. आणि बघू आता किती वेळ लागतो आपल्याला जयपूरला जायला. आपली आता सगळी पॅकिंग झालेली आहे. आपल्याला फक्त निघायचं बाकी आहे. हे बघा माझी बाईक, निकची बाईक आणि तिकडं मोंटीची बाईक, तिघांच्या बाईक पॅक झालेल्या आहे. आता इथंच आम्हाला 7:30 वाजले. निघता 8 होईल असं नको व्हायला. 8 वाजता जरी निघालो आपण तर आपल्याला दुपारी 12 वाजेपर्यंत 200 किलोमीटर कसे पण काढायचे. 200 पेक्षा जास्त काढायचे ठरले तरी चालेल, पण 200 कमीत कमी काढायचे. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर भेटतो आणि भेटतो तुम्हाला बाईकवर. हॅलो गाईज, आपण थांबलो होतो हे बघा हॉटेलमध्ये, हॉटेल सेलिब्रेशन सावरामध्ये. आता निघालो आपण आणि आज कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कमीत कमी 200 किलोमीटर काढायचं आहे. त्या दोघं आता पेट्रोल टाकण्यासाठी थांबले. आपल्या गाडीत पेट्रोल आहे अजून 2 पॉईंट बरोबर. आणि आपण सोबतच पेट्रोल टाकलं होतं, पण आपल्या गाडीचा ॲव्हरेज यांच्या गाडीच्या ॲव्हरेजपेक्षा खूप चांगला आहे. तिघांनी आपण टाक्या फुल केल्या होत्या. आपण टाकी फुल केल्यानंतर मोंटीची गाडी ट्रिप 30 किलोमीटर चाललेली आहे. निकच्या गाडीत 1च पॉईंट राहिलेला आहे आणि आपल्या गाडीत ॲक्च्युली 3 पॉईंट आहे, पण गाडी 1 साईड लावल्यामुळं पेट्रोलचं 1 पॉईंट कमी झालेलं आहे. तर आता पेट्रोल भरून घेतो, निघतो. आता आपला नेक्स्ट स्टॉप जयपूरला आहे. जयपूरपर्यंत पोचायचं आहे नाही का आपल्याला. इंजिन कडवायला याचं इंजिन छोटं आहे म्हणे. खतरनाक सीन झाला. हे बघा 3 पॉईंट आहे माझे. या दोघांनी आता पेट्रोल फुल केलं आहे आणि ना मोठी याच्या गाडीचं इंजिनकडे पाहून म्हणतो नाही का याचं इंजिन छोटं म्हणे. मोठीची गाडी ॲव्हरेज देते म्हणे. त्याचं 350 cc आहे, याचं 200 cc आहे, आपलं 150 cc आहे. पण आपली गाडी यांना भारी आहे. आता अजून मी तुम्हाला सांगतो अजून 200 ते 150 किलोमीटर नंतर मी पेट्रोल टाकेल. 3 पॉईंट आहे माझे अजून. तुमच्याबरोबर पेट्रोल टाकलं होतं मी. तुम्हाला एक सांग, तुझी गाडी सेमच चालते. गाडी 400 चल ना, तेवढे पॉईंट कमी करतो ना मी. नाही पण गेली कसं मला ते कळलं नाही. आता असेल मीटरमध्ये. तिघांचे वेगळे आहे ना, तिघांच्या कंपन्या वेगळे आहे. आपण कसं पंचरचे का चेक करतो राहिलो. त्याची गाडी ना थोडी वॉबल करते. आता आपण चालवून चेक करतोय नाही का. हँडल असं फडफड करतोय. धरून ठेवा, पडून जायचं नाही तर पडून जायचं म्हणून तो विषय. तर मी आता आहे ना 1 राऊंड मारून पाहतो. हेल्मेट पकड की नाही, हेल्मेटचा चेक करतो. इथले चेक करून पाहतो काय होत आहे, म्हणजे आपल्याला पुढं प्रॉब्लेम नको यायला नाही का. चलो चाय घेऊ आपण. निकला झोप लागत होती त्याच्यामुळे चाय घ्यायला आलोय आपण. ये रे ब्रो, भैया जयपूर जाना है. जयपूर
इधर से सीधा क्या कौन सा रूट लेना पड़ेगा उसके लिए? अजमेर से नहीं जाना है, लेकिन उधर अजमेर से नहीं जाना है क्या? उधर से जाना पड़ेगा। हाँ, भीलवाड़ा से जाना पड़ेगा क्या? भीलवाड़ा से बिल्कुल वहाँ चले जाओ, भीलवाड़ा से आगे निकल जाना। भीलवाड़ा से आगे निकलोगे? भीलवाड़ा से आगे सीधा आपका चित्तौड़ को पड़ जाएगा अजमेर। मतलब यहाँ से पहले चित्तौड़ जाने का, भीलवाड़ा जाने का? पहले चित्तौड़ फिर भीलवाड़ा, भीलवाड़ा जाके पूछ लेना आप किसी से। ओके, भीलवाड़ा से। थैंक यू। कहाँ से आ रहे हैं? हम महाराष्ट्र, नाशिक। नाशिक। भीलवाड़ा जायचं आहे रे भाई, भीलवाड्याला जाऊन आलेलो आपण। फिर भीलवाड़ा? हाँ, भीलवाड़ा से आप किसी से पूछ लेना। पहले इधर भीलवाड़ा लगेगा ना? हाँ, उसके बाद विजयनगर जाना पड़ेगा। चलेगा? विजयनगर, विजयनगर, विजयनगर पूछेगा? विजयनगर जाके पूछ लेना। चलो। हेलो गाइस, वेलकम टू राजस्थान। हे बघू शकता, राजस्थानमध्ये आल्यानंतर ही माती याचा तुम्हाला अनुभव घ्यावाच लागेल आणि ते आज सिद्ध झालं आहे आमच्यासमोर. हे बघा, हे बघा. लोक गाईज, आपण थांबलो होतो आता भीलवाडापासून एक काहीतरी 5-10 किलोमीटर मागे आपण, आणि आपण जायचं आहे जयपूरला. हाँ हाँ, अजमेर हो गया? नहीं, अजमेर से नहीं, उधर से किशनगढ़ से नसीराबाद, किशनगढ़ वही 300 पास में चलेगा. आता काकांनी तसं सांगितलं आपल्याला, इथून जायचं आहे आपल्याला भीलवाडा, भीलवाडावरून जायचं आहे आपल्याला विजयनगर, विजयनगरवरून जायचं आहे आपल्याला नसीराबाद, नसीराबादवरून जायचं आहे आपल्याला किशनगढ़, आणि किशनगढ़वरून जायचं आपल्याला जयपूर. तो आपला रूट आहे. आता तयार राहा. भाई पण तयार आहे आणि तिकडं तो भाई पण तयार आहे, आणि दोघं उन्हात भाजले नाही का मस्तपैकी. आणि आता आम्ही निघतोय, तुम्ही पण तयार राहा. तुम्हाला पण रूट सांगतो कसं जायचा. थोडं कन्फ्यूज झालो तर, पण आता सगळं क्लिअर झालेलं आहे. चला मग आता बाईकवर भेटू. 4 पेट्रोल पंप गेले, 4 त्या साईडला होते. आता एक समोर लागला आहे पेट्रोलियम. चलो भाई, पेट्रोल मिल गया अपन को. आपण आहे ना आता थांबलो होतो पेट्रोल टाकायला. तुम्ही बघितलंच असेल, मागच्या 30 किलोमीटरपासून आहे ना आपण फक्त पेट्रोल पंप शोधतोय, कारण की 2 पेट्रोल पंप गेले, आपण पेट्रोल टाकलं नाही. पण आता आपल्या गाडीत 1000चं पेट्रोल बसलं आहे, आणि आपली त्रिशूल आपल्याला ॲव्हरेज देते आहे 55चा, 52चा ॲव्हरेज, म्हणजे असं चालू आहे 52-55 चांगलं ॲव्हरेज देते आहे. आपली मागचं जे पेट्रोल टाकलं होतं आपण, ते 960 रुपयाचं टाकलं होतं. त्याच्यात आपली गाडी चालली 530 किलोमीटर. तर आपल्याला मस्त ॲव्हरेज दिला आहे गाडीने, असाच ॲव्हरेज दिला पाहिजे आपली. इधर गाड़ी के साथ लोग आ जाओ बेटा. आ जाओ. सबस्क्रायबर आपले फोटोशूट चालू आहे आपलं मस्तपैकी. अशीच आपली फॅमिली. थँक्यू. आज वाटतंय ना सेलिब्रिटी झाल्यासारखं. म्हणजे जी मेहनत केली आहे ती आज पूर्ण झाली नाही का. बघा, सगळे फोटो काढायसाठी ना आपल्याबरोबर आले हे पब्लिक, राजस्थानची पब्लिक आहे सगळी. बघा बघा, हीच कमवलेली संपत्ती आहे. धन्यवाद सर जी. चलो चलो चलो. ओके, आप चलो. जळगावची पब्लिक आहे. आम्ही इकडे आता पुढे पुष्कर काढूसा. हा का, पुष्कर चाललंय का? पुष्करला काय फिरायसारखं? मंदिर वरती भारतामध्ये एकच आहे मंदिर, ब्रह्माचं मंदिर आहे. तिथलं वातावरण पण आम्ही पण तिकडे चाललो पुष्करला. असं आहे का? चालेल. आम्ही आता अजमेर पुष्करून काटूसा चला चला. कसं आता रे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे नाही का, काय
काय कसं काय लागेल काय माहिती, तसं युनिक काहीतरी बघायला भेटलं आपल्याला. हॅलो गाईज, आम्ही आता निघालो आहे पुष्करसाठी. थोडासा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे आमचा. आम्ही आधी जाणार होतो जयपूर, पण थोडासा प्लॅन कॅन्सल केला. म्हटलं पुष्कर फिरून बघू नाही का. मागच्या वेळेस जयपूरला बघितलं होतं काय काय नाही, यावेळेस जयपूर प्लस पुष्कर करणार आहे. आणि पब्लिक बघा कशी बसली आपली, जाम झाले नाही का दोघं. झोप लागते मजबूत, त्याच्यामुळे गाडी थांबवली आणि थोडासा आराम करू म्हटलं, त्यासाठी थांबलो आहे. आता चाललो आहे अजमेरवरून पुष्करला. अजमेरला काही थांबणार नाही आपण, डायरेक्ट पुष्करला जाणार आहे. पुष्करला थोडेसे यूट्यूबला व्हिडिओ बघितले, युनिक थोडेसे प्लेस बघितले. आणि अजून म्हणायला गेलं तर वाळवंट बघितलं आहे, वाळवंट. त्याच्यामुळे आता तिकडे चाललो आहे. बघू आता कसं आहे ते. पुढे बसच्या आणि समोरचा नजारा बघा तुम्ही फक्त. आता काय एक नंबर आहे, व्ह्यू म्हणजे जबरदस्त. हे आपल्याला पुष्करला आहे ना सनसेट बघायचा आहे, तो पण वाळवंटात. गाय 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 माझं माग आहे का पुढे रे, त्यासाठी आपली चालली धडपड धडपड धडपड. बघू आता बघायला भेटतो का नाही. नाही भेटला तरी मी आहेच समोरासमोर, तुम्हाला दाखवून देईल लाईव्ह मोटो ब्लॉगिंग करताना. ओके, अजमेर कितना है तो काका ने बोला, अरे सॉरी अजमेर में हम है और पुष्कर किधर है पूछा, तो काका ने बोला सीधा जाओ 25 किलोमीटर जाना पड़ेगा तुमको अभी. बोला ठीक है फिर काका जाते हैं, तुमने जैसा बोला वैसा करते हैं हम, ज़्यादा लोड नहीं लेते, डायरेक्ट डिश के आओ, एक गेर आगे सारी दुनिया पीछे. अजमेरमध्ये फिरतोय आणि कन्फ्यूज झालो आहे नाही का जायचं कुठं. तर पुष्करला निघालो आहे आम्ही. इकडे बघू शकता अजून पण घोडागाडी वगैरे ती फॅसिलिटी नाही का. म्हणजे आपल्या इकडून ह्या सगळ्या गोष्टी नाहीशा झाल्या आहे, पण इकडं अजून पण टांगा हा प्रकार आहे. समोर आणि बाजूला तळ आहे, तळ्याचं नाव काय ते नाही माहिती, पण तिकडचा पण व्ह्यू बघा आणि इकडचा पण व्ह्यू बघा वरचा. आणि हे बघा इकडे सगळी पब्लिक वॉकिंगसाठी आलेली इथे. आणि आपल्याला पुष्कर जायचं आहे नाही का, तर थांबायचं नाही इथे. पुष्कर चाललो आहे आम्ही आणि समोर बघू शकता किती सुंदर डोंगर आहे आणि घाट पण तेवढाच भारी आहे नाही का, जेवढा डोंगर भारी आहे. आणि मागच्या 2 ते 3 किलोमीटरपासून आम्ही हा घाट चढतो आहे पुष्करला जाण्यासाठी. बघू आता काय बघायला भेटतं पुष्करला गेल्यानंतर. एवढं मोठं रिक्स घेतलं आहे आम्ही. जयपूर सोडलं आहे नाही का आम्ही डायरेक्ट, म्हणजे जयपूरला जाणार आहे पण आजचा स्टॉप जयपूरचा होता. जयपूर सोडून आम्ही आलो आहे पुष्करला. बघू आता पुष्कर नेमकं आहे काय आणि बघायला काय भेटतं इथे. आणि रस्ता तर बघू शकता तुम्ही किती एक नंबर आहे, भारी रस्ता आहे खरंच. हे दगड आहे ना इकडचे दगड आणि डोंगर हे डायरेक्ट वेगळे आहे नाही का, आपल्या रेग्युलर डोंगरांसारखे नाही दिसते ते बघा. आणि रस्ता खोदून काढलेला आहे. व्ह्यू पॉईंट बघा किती भारी आहे, एक नंबर. पण आपल्याला सध्या आता आहे ना सनसेट पाहायला जायचं आहे, इथं थांबायचं नाही आहे. सनसेट महत्त्वाचं आहे आपल्याला, सनसेटसाठी पोचायचं आहे. जर भेटला तर ठीक, नाही भेटला तरी ठीक. काहीच आम्ही आता आलो होतो पुष्करला. पुष्करला आल्यानंतर असा गेम फसला आहे आमचा. जेवढं ऑनलाईन वगैरे दाखवलं होतं बघितलं होतं ते काहीच बघायला नाही भेटलं इथं. ऑनलाईन सगळं वेगळं दाखवलेलं आहे, इथं सगळं वेगळं आहे. आणि सनसेट बघू शकता तुम्ही. बरोबर होतं पण 40 किलोमीटरमध्ये येऊन गेलो. हां ट्रेनच्या नादात लावला पण इकडे चांगला असेल सनसेट पॉईंट. सनसेट पण असा होता. चला आता निघतो आणि भेटतो. आता रूम घेतो पहिले इथं, मग बघतो काय करायचं. आम्हाला आहे ना इकडे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला सनसेट पॉईंट सांगितला होता, पण तसं काही झालेलं नाही आहे. आणि गुगलवर जे आम्ही बघितलं होतं की पुष्कर पुष्कर पुष्कर, प्लॅन फ्लॉप झाला आहे, फ्लॉप असं झालं आहे. नाहीतरी आलो असतो. एवढं बरं आहे का 40च किलोमीटर आलो.
जास्त काय आलो नाही आहे. जे ना ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हे असे लोक भेटतात बघा रस्त्यात, दारू पिऊन धिंगाणा करणारे. त्याच्यामुळं मग इथले बाकीचे लोकल पोरं वगैरे थोडेसे ओळखीचे झाले. त्यांनी सांगितलं की नका लावू तुम्ही ते टेंट, सेफ्टी नाही आहे तुम्हाला, नाही का. त्यापेक्षा हॉटेल घ्या, हॉटेलमध्ये राहा, सेफ राहा. फायनली ना आपल्याला रूम वगैरे भेटला आहे हे बघा. आणि तुम्हाला आहे ना बाहेरचा व्ह्यू दाखवतो मी, किती एक नंबर आहे. हे बघू शकता तुम्ही, सगळी सोय नाही का इथं. हे बघा व्ह्यू बघा बघतो तुम्ही आता बाहेरचा. आणि समोरच मंदिर आहे नाही का, ब्रह्म मंदिर. हे की फक्त भारतात एकच मंदिर आहे, असं मंदिर आहे इथे. पुष्करला आलो आहे आपण. 10 मिनटापूर्वी भयानक हाल चालले होते, पण 10 मिनटात सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले आता. आणि त्या काकांचं धन्यवाद. त्या काकांनी आपल्याला मदत केली, इथं आणून सोडलं, त्याबद्दल धन्यवाद काका. आणि लोकेशन बघा आणि व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू एक नंबर आहे, लोकेशन एक नंबर आहे. त्याच्यामुळं आपल्याला रूम पण परवडलेलं आहे आणि रूमचं जास्त काही चार्जेस नाही लागलं. भैया ये हॉटेल का नाम क्या है? हॉटेल मोदी पॅलेस आहे, जे की आहे एकदम पुष्करच्या सेंटरला मंदिर. हे सामने मंदिर आहे ना भैया, वरच मंदिर आहे. एवढं जवळ लोकेशन आहे आणि इथून फिरण्यासारखं पण 2-3 लोकेशन आहे. आता बघू, आम्ही चाललो आहे, जातो आणि तुम्हाला पण दाखवतो कसं आहे लोकेशन. ओके. हॅलो गाईज, आम्ही आता फिरतो आहे पुष्करमध्ये आणि सगळं बंद झालं आहे नाही का इथं. इकडूनच खाली गेलो होतो ना आपण. हां, इकडून खाली गेलो होतो. आता इथं नॉर्मली काय बघायला आहे का ते बघतो, आता काहीतरी खातो आणि रूमला जाऊन ब्लॉग एडिट करायचा आहे. माझा पासवर्ड घेतला भाई, ते काम करायचं आहे आता. बघू आता काय भेटतं इथं. ते असं वाटतंय मला, मी फुल असं आहे ना खेडेगावात येऊन थांबलो आहे नाही का. असं वाटलं होतं पुष्करला मोठं आहे, पण काहीच नाही नाही का. म्हणजे जे ऑनलाईन बघितलं होतं तसं काहीच नाही निघालं. एवढं बरं आहे का रूम स्वस्तात भेटल्या आपल्याला. तुम्हाला पण रूम पाहिजे असेल तर मी कार्डचा फोटो देऊन टाकतो, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तिथं जर आले कधी फिरायला ब्रह्म मंदिरला तर स्वस्तात रूम आहे नाही का. हां, जवळच आहे. हां, सिव्हिल हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट बाजूला आहे. तुम्हाला जर वाटलं फिरायचं आहे तर तुम्ही जाऊन फिरून तिथे रूम घेऊन स्टे करू शकता. गाईज, आम्ही ना आता मस्तपैकी बाहेर जाऊन आलो आहे, पण जे आपलं संध्याकाळी झालं आहे मूड ऑफ तोच परत एकदा आपला झालेला आहे. कारण की बाहेर गेल्यानंतर सगळं काही बंद झालेलं होतं नाही का. 6 वाजता इथे 6 ते 7 वाजेच्या दरम्यान सगळं बंद होऊन जातं. मंदिर 7:30-8 वाजता बंद होऊन जातं. त्याच्यामुळे जर कोणी 8 नंतर जर येत असेल इथे येऊ नका. आणि जर तुम्हाला रूम पाहिजे असेल, मंदिरापासून 500 मीटर अंतरावर मोदी पॅलेस म्हणून आहे, तिथे स्वस्तात रूम भेटणार तुम्हाला. जास्तीत जास्त 3 बेडचा रूम 1000 रुपयात भेटणार आहे. तर इथं रूम घेण्यासाठी नक्की या जर तुम्ही इथे आला तर. पण आम्ही इथं आल्यानंतर आहे ना फुल नाराज झालो आहे. कारण की ना जसं पाहिजे तसं काही बघायला भेटलेलं नाही इथं, म्हणून ना नाराज होऊन चाललो आहे. फक्त आता सकाळी जे ब्रह्मदेवाचं मंदिर आहे इथं पूर्ण भारतात एकच मंदिर आहे, ते बघण्यासाठी जाणार आहे. सकाळी 4ला उठून लवकर दर्शन घेऊन पुढे चाललो आहे. पुढे कुठं जाणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की पाहायला भेटेल. त्याच्यामुळे पूर्ण सिरीज बघा आपली. काय नवीन बघतोय आपण ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. पण आता सध्या 11 वाजले आणि मला ब्लॉग एक्सपोर्ट करण्यासाठी खाली जायचं आहे, कारण की इंटरनेट नाही आहे इथं. त्यामुळे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आणि भेटतो तुम्हाला उद्या नवीन काहीतरी घेऊन आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. चला तर मग बाय बाय, भेटू उद्या आपण.